MIDC जवळील असलेल्या पंजाब नॅशनल बँकेचं ATM मशीन तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस ठाण्यास गोपनीय खबरीकडून माहिती प्राप्त होताच सदर ठिकाणी MIDC चुंचाळे चौकीकडील गस्तीस असणारे पोलीस अंमलदार महेश सावळे, मच्छिंद्र दिवे हे तात्काळ घटनास्थळी गेले। परंतु नमूद चोरट्यास पोलिसांचा सुगावा लागताच त्यानं अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला। त्यानंतर वरिष्ठ बँक मॅनेजर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अंबड पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला। घटनास्थळी तात्काळ पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी भेट दिली। पोलीस शिपाई किरण सोनवणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे तसंच पथक यांनी संशयित आरोपीतास पिनं पकडून त्याचं नाव पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव नितीन रामलाल पवार व 29 वर्ष, राहणार जाधव संकुल, अंबड, नाशिक असं सांगितलं। सदर गुन्ह्याबाबत तपास केला असता गुन्हा केल्याची त्यानं कबुली दिली आहे। सदरची यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे, पोलीस हवालदार संदीप साळवे, समाधान चव्हाण, महेश सावळे, पोलीस शिपाई किरण सोनवणे, जनार्दन ढाकणे, मच्छिंद्र दिवे, जितेश शिंदे, योगेश्वर जाधव, श्रीहरी बिराजदार, श्रीकांत सूर्यवंशी, विश्वास सांगुळे, आवेश शेख, संदीप खैरनार, अर्जुन कांदळकर, विजय सोनवणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली। दिनांक 28/5/2025 रोजी MIDC चुंचाळे हद्दीमध्ये आयमा हाऊस जवळ पंजाब नॅशनल बँकेचं ATM फोडण्याचा प्रयत्न झाला। माहिती प्राप्त होताच तात्काळ आपले पोलीस पथक तेथे गेले, परंतु पोलीस पथकाची चावल लागताच संबंधित ATM फोडण्याचा प्रयत्न करणारा जो आरोपी होता तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आणि त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजर यांनी आपल्याकडे तक्रार दिली आणि आपण रितसर गुन्हा नोंदवून घेतला। MIDC चुंचाळे पोलीस चौकीचे प्रभारी PI मनोहर कारंडे आणि त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल किरण सोनवणे यांना गोपनीय खबर मिळाली आणि त्या खबरीच्या आधारे त्यांनी हे ATM फोडण्याचे कृत्य करणारा जो आरोपी आहे नितीन रामलाल पवार, राहणार जाधव संकुल, अंबड, नाशिक याला 12 तासाच्या आत याचा तपास करून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास अंबड चुंचाळे MIDC चौकी येथे चालू आहे। पांडुरंग भांगरेसह मलिक शेख, नाशिक।